प्रथमच मेघालयचे राज्यपाल CH विजयशंकरन कवठे महांकाळकरांच्या भेटीला येत आहेत. मेघालयचे राज्यपाल CH विजयशंकरन हे कवठे महांकाळ तालुक्यातल्या आरेवाडी इथं श्री बिरोबा देवाच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यानिमित्त गजनृत्य, धनगरी ओव्या, ढोलवादन आणि धनगरी समाज बांधवांशी सुसंवाद असे कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती माजी सभापती अजित कारंडे, सुभाष खांडेकर आणि माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील यांनी दिली. मेघालयाचे राज्यपाल CH विजयशंकरन हे शनिवार 14 सप्टेंबर रोजी धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री क्षेत्र आरेवाडी इथल्या बिरोबा देवदर्शनासाठी येत आहेत. धनगर समाजातल्या समाज बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी सुसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी परिसरातल्या सर्व धनगर समाज बांधवांनी आरेवाडी बिरोबा बन इथं जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. यावेळी कवठे महांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती अजितदादा कारंडे, युवा नेते सुभाष खांडेकर, संजय गडदे, अक्षय माने, विजय कोळेकर, युवराज घागरे कोळेकर, प्रकाश कोळेकर, दगडू हजारे, माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील, आरेवाडीचे सरपंच रमेश कोळेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अर्धराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट. धनगर समाजाचा आराध्य दैवत बिरोबाच्या दर्शनासाठी आरेवाडी बनामध्ये पहिल्यांदाच एक राज्यपाल येत आहेत. तर त्यांच्या स्वागतासाठी आरेवाडी बिरोबा बन ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या वतीनं सर्व जय्यत तयारी त्या दिवशी केलेलीच आहे. पण या आजूबाजूच्या परिसरातील, या जिल्ह्यातील, या तालुक्यातील आमच्या बांधवांनी मोठ्या संख्येनं ह्या कार्यक्रमासाठी दुपारी ठीक 12 वाजता आरेवाडीच्या बनामध्ये जास्तीत मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही सर्वांना समाजाच्या वतीनं, ट्रस्टच्या वतीनं आणि ग्रामपंचायत आरेवाडीच्या वतीनं आणि तालुक्यातील समाजाच्या वतीनं सर्वांना जाहीर आवाहन करतो. पहिल्यांदा त्यांचं बनामध्ये आगमन होईल. त्यांना ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजवत स्वागत करून त्यांचं स्वागत केलं जाईल. त्याच्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आमचं जे पारंपरिक गजनृत्य आहे त्या गजनृत्य किंवा या ठिकाणची जी काही सामाजिक संस्कृती आहे, धनगर समाजाबद्दल सामाजिक या ठिकाणी परिस्थिती, धनगर समाजाची सामाजिक संस्कृती, इथल्या रूढी परंपरा ते आमच्या जाणून घेणार आहे. राज्यातील आता कसं आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांना बिरोबाबद्दल एक आस्था निर्माण झाली. या राज्यपालांना बिरोबा हा देवस्थान असं आहे, सर्व जाती धर्माचं देवस्थान आहे आणि अतिशय जागृत असं देवस्थान आहे. कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र या 3 राज्यामध्ये प्रामुख्यानं जास्तीत याचे भक्त आहेत आणि कर्नाटक राज्यातले असल्यामुळं त्यांची या देवावरती श्रद्धा आहे आणि त्यांची एक इच्छा झाली की बिरोबाचं दर्शन घ्यावं, म्हणून पहिल्यांदा ते राज्यपाल यायला लागलेले. CH विजयशंकरन हे मेघालयाचे राज्यपाल येत्या 14 सप्टेंबरला दुपारी 2 ते 2:30 दरम्यान आरेवाडीच्या बिरोबाच्या दर्शनाला येत आहेत. तरी त्या ठिकाणी राज्यपाल येणार आहेत. म्हणूनच परवा 2 दिवसापूर्वी या राज्याचे नेते सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी त्या ठिकाणी असलेल्या आरेवाडीची ट्रस्ट असेल, आरेवाडीची ग्रामपंचायत असेल किंवा त्या ठिकाणी असलेल्या भागातल्या विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून घेऊन त्या ठिकाणी एक महत्वाची बैठक त्यांनी घेतली आणि त्या बैठकीतून त्यांनी नियोजनाचा आराखडा दिलेला आहे. त्या पद्धतीनं आरेवाडी देवस्थान, आरेवाडी सरपंच, ग्रामपंचायत त्या ठिकाणी नेटानं काम करत आहेत आणि त्या ठिकाणी CH विजयशंकरन आल्यानंतर त्यांच्या समोर जो समाजाचा सांस्कृतिक कला आहे ते त्या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. मग ते ढोलवादन असेल, गजनृत्य असेल, याचं सादरीकरण त्यांच्या समोर होणार आहे. ते आल्यानंतर या राज्यामध्ये इतक्या मोठा क्षेत्र असलेलं बिरोबाचं देवस्थान आहे, या देवस्थानाची ते पाहणी करणार आहेत आणि या ठिकाणी काय काय करता येईल असे ती त्यांच्या संकल्पना आहे डोक्यात, ते त्या ठिकाणी मांडणार आहेत. त्यानंतर आज आरेवाडीची ग्रामपंचायत असेल किंवा देवस्थान ट्रस्ट असेल यांनी अतिशय चांगलं त्या ठिकाणी त्यांचं नियोजन चालू आहे. तरी समस्त भागातले जे कोण लोक असतील समाजाचे त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी ताकदीने यायचं आहे. आज आरेवाडीच्या पुजाऱ्यांनी सगळ्यांना त्यांचे जे भक्तगण आहेत
महाराष्ट्र असेल, आंध्र, तामिळनाडू, गोवा, कर्नाटक या राज्यामधल्या भक्तांना सुद्धा त्यांनी फोन करून संपर्क साधलेला आहे की राज्यपाल ही व्यक्ती येत आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या म्हणून. त्यामुळे फार मोठ्या ताकदीने सगळ्यांनी यायचं आहे आणि फार मोठा कार्यक्रम आणि देखणा कार्यक्रम त्या ठिकाणी आरेवाडीच्या बनात यायचा आहे. एवढंच या ठिकाणी आम्ही आवाहन करतो. मोठ्या संख्येने उपस्थित राहा एवढं.